आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। नमस्कार, चिंतामणी सहस्रबुद्धे बोलतोय। महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम न्यूज या चॅनलच्या करेक्ट कार्यक्रम या विशेष वृत्तमालिकेत आपण बोलतोय। आज आपण पुन्हा एकदा मिरज मतदारसंघाबद्दल बोलणार आहे। याचं कारण असं आहे की मिरज मतदारसंघामध्ये, मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीचा वाद पेटलेला आहे। किंबहुना उमेदवारीचा वाद थोडा बाजूलाच आहे, ही जागा नेमकी कुणाकडे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे जाणार ह्याच्याबद्दलच वाद सुरू झालेला आहे। म्हणजे ही जागा काँग्रेसकडे मिळणार, काही जागा राष्ट्रवादीला मिळणार का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मिळणार, ह्याच्यावरनं जोरदार घमासान चालू आहे। शिवसेनेनं तर प्रचंड ताकद आता लावलेली आहे तिथं, आणि शिवसेनेचे सांगली मिरजेतलेच नव्हे तर जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मातोश्रीवर गेले काही दिवस ठाण मांडून बसलेले आहेत। तळच ठोकलाय त्याने तिथं कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेनेला म्हणजे उभाटा गटाला सुटली पाहिजे असं त्यांचा आग्रह आहे, आणि त्यासाठी त्यांनी अक्षरशः देव पाण्यात घातलेले आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससुद्धा मोठ्या प्रमाणावरती मिरजेकरता आग्रही आहे, आणि बाळासाहेब होनमोरे असतील वगैरे हे सगळी मंडळी ही जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे असं चाललंय। त्यांनी जयंत पाटलांना साकडं घातलेलं आहे, काहीही करा पण ही जागा आपल्याकडे घ्या, कारण काय होतंय ही जर जागा गेली तर मग आपली एक जागा कमी होती जिल्ह्यातली, असं पण त्यातलं राजकारण चालू आहे। आणि सगळ्यात पंचायत अशी झालेली आहे की काँग्रेस पक्षाची खरी पंचायत झाली। विशेषतः काँग्रेस पक्षाचे नेते जे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि खासदार विशालदादा पाटील यांची खरी पंचायत होऊन बसली आहे की कुणाच्या बाजूला जायचं। सांगलीत जशी त्यांची अवस्था झाली तशीच मिरजेत पण अवस्था झाली त्यांची, की नेमकं काय भूमिका घ्यायची, कुणाच्या बाजूला उभं राहायचं, कुणाच्या पारड्यात आपण वजन टाकायचं। कारण मुळात काँग्रेसमध्ये उमेदवारी कुणाची हा तर वाद आहेच, पण मुळात जागा काँग्रेसकडे जाणार, राष्ट्रवादीकडे जाणार का उभाटाकडे जाणार ह्याबद्दलच शंका आहे आणि त्या संभ्रम आहे, आणि त्यामुळं तिथं जोरदार घमासान सुरू झालेला आहे। प्राध्यापक मोहन वनखंडे यांना मोठा गाजावाजा करून काँग्रेसनं पक्षप्रवेश करून घेतला, आणि तिथनंच खरं म्हणजे वादाला सुरुवात झाली की जणू काय आता वनखंडेंना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीरच केली असं समजून सगळे विरोधक म्हणजे महाविकास आघाडीतले त्यांचे विरोधक सगळे आता उठून बसलेले आहेत आणि त्यांनी घमासान सुरू केलेलं आहे। त्यापैकी एक प्रमुख विरोधक जे होते विज्ञान माने, त्यांनी तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आपली उमेदवारी जाहीर करून त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे। परंतु इतर सुद्धा जे उमेदवार आहेत, सांगलीकर असतील, तासगावकर असतील वगैरे हे सगळे जे उमेदवार आहेत हे सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती आघाडी होते। विशेषतः CR सांगलीकर ज्यांचा दिल्लीत हायकमांडशी काँग्रेसचा सुद्धा चांगला संपर्क आहे, ते सुद्धा आघाडीवरती आहेत आणि त्यांनी आपलं ते सगळे कामाला लागलेले आहेत। त्यामुळं आता खरी पेच प्रसंग आहे की ही जागा नेमकी द्यायची कोणाला आणि दिली तर उमेदवारी कोणाला द्यायची। म्हणजे उमेदवारीवरून संघर्ष हा नेहमीच होतो, परंतु मुळात जागेवरून संघर्ष सुरू झाला आहे। आणि या सगळ्यामध्ये ही ह्या ठिकाणची जे महायुतीचे उमेदवार आहेत ते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मात्र निवांत आहेत, आणि इकडं घमासान चालू आहे ते महाविकास आघाडीमध्ये चालू आहे। नेमकं काय होणार असं आहे की जर उमेदवारी तिथं काँग्रेसनं चुकीची जाहीर केली तर विश्वजित कदम यांना काही फार त्याचा तोटा होणार नाही, कारण ते काय पलूस कडेगावमध्ये निवडणूक लढवणार आहेत। परंतु विशालदादा पाटील यांची अशी पंचायत झालेली आहे की लोकसभेच्या निवडणुकीत पुढच्या वेळेला त्यांना फार कठीण जाणार आहे। म्हणजे आत्ताच 5-6 महिन्यातच ही वेळ त्यांच्यावरती आलेली आहे। विज्ञान माने यांनी तर असा थेट आरोप केला की आम्ही विशालदादांचा प्रचार केला आणि ते मात्र त्यांनी आता असं करायला लागलेले आहेत, काँग्रेस पक्षातल्या निष्ठावंत लोकांना डावलायला लागलेत, माझ्यावरती वंचितमध्ये जायची वेळ आली असा विज्ञान मानेंनी थेट आरोप केला आहे। त्यामुळे विशालदादा पाटील यांची खरी कसोटी आहे, विश्वजित कदम यांची पण कसोटी आहेच, सांगली मिरजेमध्ये सुद्धा त्यांचं तसंच चालू आहे। आणि त्यामुळं आता खरा पेच प्रसंग निर्माण झाला आहे तो मिरजेमध्ये झाला आहे, आणि मिरजेत हा नेहमी होतोच। विशेषतः विरोधकांच्या मध्ये काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी व्हायचा आणि सगळे विरोधक एकत्र व्हायचे पक्षांतर्गत आणि एका उमेदवाराला पाठिंबा द्यायचे। आता तशी चिन्ह मिरजेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसायला लागलेली आहेत। म्हणजे सुरेश खाडे यांच्या विरोधामध्ये एक उमेदवार उभा करायचा का आणि त्याला सगळ्यांनी मिळून पाठिंबा द्यायचा का अशी चर्चा सुरू आहे, परंतु कोण ऐकायला तयार नाही आहेत। म्हणजे उभाठा शिवसेनेचे नेते तर मुंबईतच बसलेले आहेत आणि ते आपल्याला जागा सोडा म्हणून बसलेले आहेत, राष्ट्रवादीचे नेते आम्हाला जागा सोडा म्हणून बसलेले आहेत, आणि काँग्रेसचे नेते तर आमची जागा आहेच असं समजून त्यांचं काम चाललेलं आहे। त्यामुळे आता खरी रंगत आहे ती मिरजेतली जागा कुणाला जाणार आणि त्यानंतर उमेदवारी कुणाकडे मिळणार यावरतीच सगळं अवलंबून आहे।
मिरजेमध्ये अशी आता पंचायत झालेली आहे, महाविकास आघाडीमध्ये तर मतभेद आहेतच. ही जागा कुणाला द्यायची त्याच्यावरनं, राष्ट्रवादीला ही जागा पाहिजे आहे, उबाटा शिवसेनेला ही जागा पाहिजे आणि काँग्रेसला जागा पाहिजे. परंतु हा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा वाद थोडा बाजूलाच राहिला. मूळ काँग्रेसमध्येच वाद सुरू झालेला आहे जोरात आणि काँग्रेसमध्ये सुद्धा सगळे गट सक्रिय झालेत आणि उमेदवारी मोहन वनखंडेंना देऊ नका, कारण मोहन वनखंडेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये विशालदादा पाटील यांचा पराभव करण्याकरता प्रयत्न केलेला आहे आणि गेली अनेक वर्ष ते भाजपचं काम करतायत, काँग्रेसच्या विरोधात काम करतायत. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही बंडखोरी करणार असा उघड पवित्रा तिथं घेतलेला आहे. आणि मिरजेची आत्तापर्यंतची जर आपण राजकारणाची परंपरा पाहिली तर मिरजेमधली अस्मिता जी आहे ती कधीही लपून राहत नाही. मिरजेतले लोक त्यांच्या अस्मितेला धक्का लागलेला कधी ऐकत नाहीत आणि बंडखोरी करायला सुद्धा ते कधी मागं पुढे पाहत नाहीत, असा आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षासमोर सुद्धा फार मोठं आव्हान उभे राहिलेलं आहे. जर मिरजेमध्ये घोटाळा झाला, उमेदवारी ठरवण्यावरनं बंडखोरी झाली मोठ्या प्रमाणावर, तर मिरज मतदारसंघात काय होईल ते होईलच. आज ते आपल्याला काही सांगता येत नाही. परंतु त्याची लागण केवळ मिरजेपुरतीच राहणार नाही, सबंध सांगली जिल्ह्यात पण ते लोण पोचणार आहे आणि तिथून ते अगदी मुंबईपर्यंत जाणार आहे. म्हणजे आता मुंबईमध्ये सुद्धा खुद्द शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आता सांगली पॅटर्नचा उल्लेख करायला लागलेले आहेत. त्यामुळं तो जो सांगली पॅटर्न आहे तो आता सांगली जिल्ह्यातच मिरजेपासूनच सुरू होतो काय आणि सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी तो राबवला जातो काय आणि तो महाराष्ट्रात सुद्धा सांगली पॅटर्न जातोय काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असेच राजकारणाचे धागेदोरे उलगडून दाखवणारे, अंदर की बात सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम न्यूज यांना आवर्जून ऐका. धन्यवाद.